शेतकरी खाद्य संस्कृतीचे थेट शेतातून दर्शन घडवणारे एकमेव चॅनल गावाकडची चूल या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, तुम्ही बघताय गावाकडची चूल. मंडळी का नाही, पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघा बऱ्याचशा भाज्या येतात. त्यातीलच बघा ही भाजी आहे, सोयाबीनची भाजी आहे. सोयाबीन ही आता आम्ही सोलून घेतला आहे बघा. हे असा सोयाबीन हे अतिशय म्हणजे पौष्टिक, म्हणजे प्रोटीनयुक्त. म्हणजे मांसाहारामध्ये जसं चिकन मटन तसं शाकाहारामध्ये प्रोटीनची सगळ्यात जास्त काय भरमार असेल तर हे बघा सोयाबीन. आता ही सोयाबीनची भाजी तुम्ही नेहमी करत असाल, बऱ्याच वेळेला तुम्ही खाल्ली असेल. पण आपण आज जी बनवणार आहे का नाही भाजी, सोयाबीनची भाजी म्हणजे पातळ भाजी हो. म्हणजे त्याचं जे आपण भाजी बनवणार आहे का नाही हे अतिशय वेगळ्या पद्धतीनं बघा बनवणार आहे बघा. आणि त्याच्यामुळं हा जो व्हिडिओ आहे का नाही तो तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. कारण याच्यामध्ये एक विशेषता तुम्हाला म्हणजे मला सांगायचं आहे. आणि ह्याचं वेगळेपण, ह्या भाजीच्या रेसिपीचं वेगळेपण काय आहे हे तुम्हाला नक्की याच्यामध्ये समजेल. पाठीमाग आहे चूल, त्या चुलीमध्ये आत्ता त्या आरात काहीतरी आपण भाजायला ठेवलेलं आहे. आता ते भाजायला जे ठेवलं आहे का नाही तेच वापरून आपण ही भाजी करणार आहे. तर किती वेळ लागेल? 10 मिनिट. ठीक आहे, लवकर आवरा, कालवण घाला सोयाबीनचं. आणि पावसाळी वातावरण आहे, वाटतंय तसं, पण पाऊस येण्याची काही शक्यता सध्या तरी वाटत नाही हो. पण पाऊस मोठा यायच्या अगोदर सगळं आवरा म्हणजे झालं. आणि भाकरी करून आणल्यात का इथं करणार आहे? करायचे. बरं ठीक आहे, भाकरी पण इथं मग भाजी कालवण झाल्यावर करणार आहे. हो बरं चालतंय. लागा तयारीला लवकरात लवकर आणि तयार करा बघू. होय. ही सोयाबीनचे दाणे बघा सोललेले. आता असं जरा थोडंसं भाजून घेते. तोपर्यंत तुम्ही मला एक टोमॅटो चिरून द्या ना. टोमॅटो आणि कांदा नको, टोमॅटो. बारीक चिरायचा. बस का एवढा बारीक? हो. हे आता सोयाबीनच्या हे भाजून घेतलेलं मी इथं गरमच चेचून घेते जरा. हे थोडंसं चेचलं की शिजायला पण लवकर शिजतं, हे बरं पडतं. म्हणून हे असं अर्ध थोडं का होईना पण चेचून घ्यायचं. आणि घट्ट पण असं आमटी पण अशी घट्टसर अशी येऊन चांगली लागते चवीला. चेचल्यामुळे त्यातलं सगळं अर्क त्या आमटीत उतरतो. तापलेला आहे, फोडणीला टाकते. तर मंडळी, सोयाबीनची भाजी ही आपण मातीच्या भांड्यात बनवतोय. मगाशी सोयाबीन भाजून घेताना आपण ॲल्युमिनियमचं वापरलं, पण आता मातीचं भांडं घेतोय आपण. मातीच्या भांड्यामध्येच करायचं. टोमॅटो टाकला आणि काय केलं? भाजून घ्यायचा जरा. कढीपत्ता. कांदा नाही वापरत यात आपण? नाही, बिना कांद्याचीच. तळ लाव चांगला. पाठीमाग ढगाळ वातावरण झालंय, पाऊस कधी पण येऊ शकतो बरं का. त्याच्यामुळं लवकरात लवकर आवरलं पाहिजे. कालवण होऊ देत, मग काय यायचं ते येऊ दे. पाऊस आहे तो, आषाढातला पाऊस आहे, कसाही येणार, कधी येणार. टोमॅटो भाजलाय, चटणी टाकून घेते. प्रत्येकाच्या आवडीनुसार कमी जास्त तिखटाप्रमाणे घालायचे. ते मी 2.5-3 चमचे टाकले चटणी. जास्त तिखट पण करू नको बरं का, कारण नाही. बारकी मुलगी आहे, ती खाणार आहे. आता यात ते
चेचून घेतलेलं टाकते का? अशा पद्धतीने चेचले. हे बी चेचून घेतलेले होते ते टाकते मी आता. पण मला एक सांग, आपण फोडणी काही दिलेलीच नाही. फोडणी नंतर द्यायची. नंतर द्यायची? हो, हे शिजवून घ्यायचं अगोदर बर. आणि नंतर मग त्याला फोडणी द्यायची. म्हणजे फोडणीचीच पद्धत जी आहे ती वेगळी करायची आपल्याला. हो. बर. तर मंडळी, फोडणी बघा आपण नंतर देणार आहे म्हणते ही ताई तुमची. आता कशी देणार आहे काय माहिती. तरी पाणी टाकून घेते. आता हे फक्त शिजून द्यायचं, दुसरं काय करायचं नाही? नाही. हे आता त्या चवीनुसार मीठ टाकायचं. तर हे चवीनुसार मी मीठ टाकून घेते. अर्धा एक चमचा असं, जसं आवडीप्रमाणे हे होईल तसं, खारट कमी खारट त्यानुसार. हे आता चांगलं शिजवून घेऊया. मातीच्या भांड्यामध्ये आपण सोयाबीनची भाजी करतोय, पातळ भाजी, आणि त्याच्यामुळं बघा एक वेगळी चव लागणार आहे ह्या भाजीला. हां, आणि त्याच्यामध्ये फोडणीची पद्धत ही एक पारंपरिक पद्धत जी आपण बघणार आहे पुढं, त्यामुळं पाहत राहा तुम्ही. भाजी शिजत आलेली आहे. तर मंडळी, दुसरीकडं आपण वारं लागतंय त्याच्यामुळे दुसरीकडं चूल पेटवली आणि त्याच्यावरती हे भाकरी करायला घातल्या. भाकरी चालू आहे हे बघा. वरून आता थोडंसं ऊन पडलंय टकटकीत. भाकरी, भाजी, निसर्गरम्य वातावरण, आषाढ महिना, अजून काय पाहिजे. विमानाचा आवाज येतोय. कसा आहे शेतकऱ्याच्या आणि विमानाचा कधी दूरचा संबंध नसतो. ते पहा, विमान दिसतंय, खूप खालून चाललंय. गेलं ढगाच्या आड गेलं. असो, इथं चाललंय भाकरी. भाजी शिजलेली आहे. आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालतोय. साधारणपणे 3-1 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं, म्हणजे एवढं भाजीला पुरेसं होतंय. चला, मी थोडंसं अजून टाकतो, थोडंसं घट्टपणा येण्यासाठी. ढवळून घेऊयात. त्याच्यामध्ये कूट तर टाकला आपण, पण आता आपण फोडणी अजून दिलेली नाही आहे. आता या रेसिपीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे फोडणी. ती आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात कशी दिली जाते. अगदी पारंपरिक पद्धतीनं मातीच्या भांड्यामध्ये फोडणी देणार आहोत. आता काय करते हे? हे थोडंसं फोडणीसाठी म्हणून लसूण चेचून घेते बारीक बारीक. हां, म्हणजे अर्धा आपण कच्चा असं. फोडणी दिलेलीच नाही का आपण? नाही अजून. बर. फोडणीसाठी लसूण आणि काय? काहीच नाही, जिरं. लसूण आणि जिरं बस? बस. आणि कोथिंबीर कशासाठी चिरली मग? कोथिंबीर टाकायची वरून. वरून टाकण्यासाठी. डेकोरे काय त्या सजावटीसाठी म्हणतो आपण तसं. बर.
हे आमटी तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि आता ह्याला फोडणी द्यायची. ते आपण पूर्ण कलवण तयार करून घेतलं आहे. त्यात आता फोडणी द्यायची. तर हे मी मगाशी आमटी टाकायच्या वेळेलाच त्यात काळी कपरीचा दगड तो त्यात गरम करायला ठेवला होता. हे बघा आता आभाळाच्या ह्याच्यानं तुम्हाला काय दिसत नाही, पण तो पूर्ण लाल भडक झाला आहे. त्याच्यावर आता मी फोडणी देऊन घेते. हे बघा ह्याच्यावर हे लसूण चेचून घेतलेलं अर्धवट, हे थोडंसं जिरं, त्याच्यावर हे तेल सोडून तो दगड मी तसाच आणि हे आपण झाकून घ्यायचं. तर मंडळी, ही जी पद्धत आहे फोडणी देण्याची पद्धत, ही पारंपरिक पद्धत आहे. खूप जुन्या काळामध्ये सुद्धा हे वापरले जाते. आजकाल शहरीकरणामुळं किंवा गॅसवरचं स्वयंपाक करणं आलं आणि त्यामुळं ही पद्धत फोडणीची नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. या पद्धतीचे अनेक फायदे आहेत. जसं की आजकाल हृदयविकाराचं प्रमाण वाढलं आहे. तेलं कसलीही वापरली जातात, जास्त तेलकट खाल्लं जातं. परंतु विशेष म्हणजे अशा पद्धतीमध्ये तेलाचं प्रमाण हे अत्यंत कमी असतं. सगळ्यात महत्त्वाचं की अशा पद्धतीनं फोडणी दिल्यामुळं याची चव एक निराळी चव असते. म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही अशी याची म्हणजे चव येते. लसूण, आता बघा जसं आपण हे लसूण आणि जिरे एकत्र त्यात आणि त्याच्यावरती तापलेल्या दगडावरती तेलाची धार सोडल्यामुळं लसणाचा त्या जिऱ्याचा काय असेल ते असेल, पण एकत्र तो परिणाम होऊन सगळा त्या भाजीमध्ये त्याचा अर्क उतरतो आणि लसणाचा एक वेगळाच सुगंध त्या भाजीला आल्यामुळं याची चव एक निराळीच असते. तर त्यामुळं या पद्धतीला ठिकरीची पद्धत असं म्हटलं जातं. तर ठिकरीच्या या पद्धतीनं भाजी तुम्हीही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा. हरकत नाही, चुलीवरतीच करता येईल असं नाही तुम्हाला, पण करायला काय हरकत आहे. आणि तुम्हाला ही जमली का ठिकरीची पद्धत हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. अजून आमटीचं हे उकळतंय, एवढा तो तापलेला होता दगड पूर्णपणे. तर याला अजून मी वरून राहिलेली कोथिंबीर पण टाकून घेते आणि आपली पूर्ण आमटी आता खाण्यासाठी तयार आहे. ठीक आहे पप्पा, आमटी कशी झाली तेवढी सांगा. कालवण तरी चांगलं दिसतंय, बघूया खाऊन अगदी. अरे वा, सगळ्या दृष्टीनं बरं का इतकं मस्त कालवण झालंय. त्यातले त्यात आज जेवायला बी उशीर झालाय आणि मस्त कालवण मिळाल्यामुळं अगदी आज मी भरपूर मनसोक्तपणे जेवणार असं वाटतंय. अगदी जेवण तरी चांगलं वाटते, अगदी बेस्टपैकी झालं.